पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअप वाहनाला पाचोऱ्याकडून जाणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची माहिती समोर येत आहे। ही घटना दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास भडगाव पाचोरा रोडवरील ITI समोर घडली। या अपघातात एकूण 12 भाविक जखमी झाले असून त्यांपैकी 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। उर्वरित 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील बंजारा समाजातील भाविक सिन्नर तालुक्यातील वणांगडी येथे गेले होते। तेथून परतताना पाचोरा ते भडगाव दरम्यान अपघात घडला। अपघातातील जखमींमध्ये संजय पवार वय 50, अविनाश पवार वय 24, सुनील राठोड वय 27, सुपडूबाई ईश्वर पवार वय 40, उज्ज्वलाबाई सुनील राठोड वय 22 आणि मीराबाई सरिचंद राठोड वय 60 यांचा समावेश आहे। एकूण 12 भाविक या वाहनातून प्रवास करीत होते। अपघातानंतर जखमींना तातडीने भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। तिथे डॉक्टर पंकज जाधव यांनी प्रथमोपचार केले। त्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सागर गरुड यांनी जखमींवर उपचार केले। दरम्यान काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तातडीने रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरू असून अपघात नेमका कसा घडला याबाबत पुढील तपास सुरू आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।